आज मी तांदळाचे पापड बनवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने न लाटता अगदी हे पापड झटपट होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 कप तांदूळ घेतलेले आहे. रेशनचा तांदूळ आहे. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये कुठलंही तांदूळ वापरलं तरीही चालेल. तर यामध्ये आता पाणी घालून आपण हे तांदूळ स्वच्छ असं धुवून घेऊयात. आणि इथे मी 2-3 वेळा तांदूळ धुवून घेतलेले आहे. तांदूळ स्वच्छ असं धुवून घेतलं की यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं किंवा चाळणीमध्ये काढून ठेवायचं, म्हणजे यातलं जे काही पाणी आहे, एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथळून जाईल. आणि नंतर आपण हे तांदूळ 10 मिनिटासाठी बाजूला ठेवूयात. 10 मिनिटे झाले की हे तांदूळ थोडंसं कोरडं असं होतं आणि मग हे तांदूळ आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून याचं फाईन असं पावडर बनवून घेऊयात. एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे. एवढं प्रोसेस करण्याऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल. तर इथे हे मी तांदळाचं तांदूळ एकदम बारीक असं फाईन पावडर बनवून घेतलेली आहे. हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर याच प्रकारे आपल्याला सर्व तांदूळ मिक्सरवर ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक असं याचं पावडर बनवून घ्यायचं आहे. 4 चमचे इथे मी रवा घातली आहे, बारीक रवा, आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात. रवा घातल्यामुळे हे पापड अजिबात तुटत नाहीत. त्यामध्ये हे रवा या तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता यासाठी आपण वाटण बनवून घेऊयात. तर इथे मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि याचा आपण मिक्सरवर बारीक असं पेस्ट बनवून घेऊयात. आणि इथे हे एक पापड बनवण्यासाठी एक मोठं पातेलं घेतलेले आहे आणि यामध्ये 14 कप पाणी घातले आहे. 2 कप तांदूळ होतं तर 14 कप यामध्ये पाणी घालायचं आहे. आता यावर झाकण ठेवूयात आणि गॅसला हाय फ्लेमवर ठेवून या पाण्याला उकळी येऊ देऊयात. पाणी चांगलंसं उकळू लागलं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आता अर्धा चमचा ओवा घालूयात. जे आपण मिरचीचं पेस्ट बनवलेलं होतं ते पेस्ट यामध्ये घालूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून परत एकदा चांगली अशी याला उकळी येऊ देऊयात. तर इथे हे पाण्याला उकळी येत आहे. तर आपण जे पावडर बनवलेलं आहे, तांदळाचं पावडर किंवा पीठ बनवलेले आहे ते यामध्ये घालूयात आणि हे सतत ढवळत आपल्याला हे यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे, नाहीतर याचे गुठळ्या होतात. रव्याऐवजी आपण जे कुरड्यासाठी गव्हाचं चीक बनवतो ते यामध्ये घालायचं आहे. या स्टेजला घालायचं आहे, म्हणजे अजिबात हे पापड तुटत नाहीत. पळीने ढवळत आपल्याला हे पीठ यामध्ये घालायचं आहे आणि अजिबात यामध्ये गुठळ्या होऊ द्यायचे नाही. असं पीठ उकळत्या पाण्यात टाकलं तर गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं, थोडंसं जे कोमट पाणी असतं त्यामध्ये हे पीठ घालून याचं बॅटर बनवून नंतर हे उकळत्या पाण्यामध्ये पळीने ढवळत बॅटर पाण्यामध्ये घालायचं आहे. अशा प्रकारे बॅटर बनवून हे पाण्यामध्ये घातलं की अजिबात गुठळ्या होत नाहीत. तर इथे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले हे गुठळ्या अजिबात झालेलं नाही. 7 ते 8 मिनिटे आपल्याला हे मिश्रण पळीने सतत ढवळत शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर शेवटला मात्र यावर झाकण ठेवून लो फ्लेमवरती 5 मिनिटे आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण चांगलं असं शिजलं गेलेलं आहे. आता आपण याचे पापड बनवून घेऊयात. तर मिश्रण चांगलं असं शिजलं गेलं पाहिजे, नाहीतर हे पापड तुटू शकतात. त्यामुळे मिश्रण हे तांदळाचं व्यवस्थित असं शिजलं गेलं की पापड अजिबात तुटत नाही. तर इथे मी पापड घालण्यासाठी प्लास्टिकचं पेपर वापरलेली आहे. एक पळीभर आपण हे मिश्रण टाकून घेऊयात आणि यावर एक प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि परातीने आपण यावर परात ठेवून थोडंसं अशा प्रकारे आपण हे प्रेस करून घेऊयात. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ते पापड बनवून होतात. याला लाटायची गरज नाही. तर इथे हे सर्व पापड मी बनवून घेतलेली आहे. आता उन्हामध्ये, कडकडक उन्हामध्ये आपल्याला हे पापड वाळवून घ्यायचे आहेत. 1-2 दिवस हे पापड वाळण्यासाठी लागतात. तर इथे हे पापड चांगले असे वाळलेले आहेत. हे पापड तळून घेऊयात. तर गरम तापलेल्या तेलामध्ये पापड टाकून घेऊयात आणि अगदी तुम्ही बघू शकता 2-3 पटीने हे पापड चांगलं असं फुललेलं आहे आणि चवीलाही एकदम छान लागतात. अजिबात तेलकट होत नाहीत हे पापड. आणि हे पापड पचायलाही एकदम हलके आहे, कारण यामध्ये मी ओवा घातलेला आहे. तर इथे हे तांदळाचे पापड बनवून झालेले आहेत. चौपट फुलणारे हे पापड आहेत. अगदी सोप्या पद्धतीने होतात, लाटायची गरज नाही. चला तर मग परत भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत.